या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी विचारलेले जे काही TCSचे प्रश्न आहेत बघा ते या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतामधील कोणत्या शहरामध्ये आहे? तर आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे हे कोणत्या शहरामध्ये आहे, तर दिल्ली या शहरामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. DNA फिंगरप्रिंट केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो हे हैदराबाद या ठिकाणी DNA जे काय फिंगरप्रिंट केंद्र आहे आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? हैदराबाद या ठिकाणी. जगामध्ये 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? तर दुसरे पंतप्रधान होते ऑप्शन क्रमांक डी लाल बहादूर शास्त्री. अतिनील किरणे टिंबटिंब याद्वारे शोषली जातात. तर जो काय ओझोनचा थर आहे बघा त्याद्वारे ही शोषली जातात ओझोनच्या थराद्वारे. खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर खालील शब्दाचा समास आहे बघा चूकभूल याचा आपल्याला समास ओळखायचा आहे बघा. चूकभूल या शब्दाचा समास ओळखायचा आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे पहा वैकल्पिक द्वंद्व. कोणता आहे बघा? वैकल्पिक द्वंद्व समास आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, स्वामी विवेकानंद यांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? तर स्वामी विवेकानंद यांनी वेदांतावर चिंतन केलं यामध्ये कोणता काळ आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए साधा भूतकाळ आहे मित्रांनो. कोणता आहे पहा? साधा भूतकाळ आहे. नेक्स्ट आहे पहा, आपल्या भारतामध्ये वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? भारतामध्ये वैमानिक परवाना तर कोण होते बघा? JRD टाटा. याचं बरोबर उत्तर आहे बघा काय? JRD टाटा हे वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती होते. पुढीलपैकी कोणतं योग्यरित्या जुळलेलं नाही? बिहुगीत आसाम एकदम बरोबर, बाहुल्य पश्चिम बंगालमध्ये हे सुद्धा बरोबर, रासलीला उत्तर प्रदेश हे सुद्धा बरोबर, कोळी गीत तर बघा कोळी आपल्याला या ठिकाणी गुजरातमध्ये नाही तर आपल्या या ठिकाणीच पाहायला मिळतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक डी. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणं अनिवार्य आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा हे अनिवार्य आहे. कुठं? तमिळनाडूमध्ये. पुढचा प्रश्न आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी म्हणजेच काय पहा, एकाच गावातले लोक परस्परांना या ठिकाणी चांगले ओळखून असतात. याचं उत्तर आहे पहा एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखून असतात. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये पहिलेच वाक्य बरोबर आहे बघा, संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली. हे काय बघा शुद्ध वाक्य आहे. आपल्या महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला राधानगरी हे अभयारण्य पाहायला भेटतं. पुढीलपैकी कोणतं युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ नाही? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केलं लोक तर माझी मेहनत 100% काम करते. या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आपण ठेवू. त्याचप्रकारे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन आपल्याला करायचे आहे. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा हाच शब्द काय बघा व्याकरणिक दृष्ट्या या ठिकाणी अशुद्ध आहे पहा. बाकी बघा पदाधिकारी, शुभचिन्ह आणि धूमकेतू हे सगळे बरोबर चिन्ह आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, अल निनोचा विरुद्ध परिणामाला काय म्हटलं जातं? याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए ला लीना. लक्षात ठेवा ला लीना. योग्य शब्द निवडायचा आहे. शोकाचे वर्णन करणारी कविता. शोकाचे वर्णन करणारी कविता याला आपण काय म्हणतो बघा विलापिका असं म्हणतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, विलापिका असं म्हणतो. पुढचा प्रश्न पहा, सुरेशने गाणे गायले असेल वाक्यामध्ये काळ ओळखायचा आपल्याला. सुरेशने गाणे गायले असेल तर याच्यामध्ये पूर्ण भविष्यकाळ आहे. लक्षात ठेवा गायले असेल बघा पूर्ण भविष्यकाळामध्ये दिलेला आहे पूर्ण भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे पहा, खालील समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची. बघा समानार्थी शब्दाची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. तो ऑप्शन क्रमांक सी होडी नौका ही काय बघा
समानार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे. आणि बघा 99 रुपयाला फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहेत बघा. 149 रुपये किंमत होती, परंतु आता या ठिकाणी ऑफर चालू झालेली आहे. लवकरात लवकर बघा पहिल्या 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा फक्त 99 रुपयाला या ठिकाणी PDF भेटणार आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ सेवा भरतीसाठी लागणारे जे काही 10,000 प्रश्न आहेत बघा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, आपण याची काळजी घेतलेली बघा. त्याचबरोबर एका वर्षाचे जे काही चालू घडामोडी तर आपल्याला याच्या PDF मिळणार आहेत बघा. 82 75 55 82 83 हा जो काय आपला फोनपे गुगल पे हा नंबर याला तुम्हाला 99 रुपये पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा, किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे PDF असणार आहेत बघा. आणि टायमाला विहीर खोदून काय उपयोग नाही बघा. तुम्ही पेपर आलो घेताल, परंतु तुमचा म्हणावा असा अभ्यास होणार नाही. आपण स्पर्धा परीक्षा करतो तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे, कारण की टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. लवकरात लवकर आपल्याला ह्या PDF घ्यायच्यात पहा. वापर फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. नंतर बघा पुन्हा 149 रुपयाला आपल्याला PDF भेटून जातील. परंतु आत्ता तुम्ही जर घेतली फक्त तर ही 99 रुपयाला भेटणार आहे फक्त बघा, 99 रुपये. कारण की यामध्ये बघा सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे. चालू घडामोडी, GK, इतिहास, भूगोल सगळ्या मराठी व्याकरण सगळं आपल्याला भेटणार आहे. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपल्या असणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्यायचे आहेत. 82 75 55 82 83 हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे, याला तुम्हाला या ठिकाणी 99 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. तुम्हाला काही सेकंदात लगे PDF भेटून जातील. या ठिकाणी बघा कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती. भोपाळ वायू दुर्घटना, त्या ठिकाणी विषारी वायू सोडला होता. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच ठिकाणामधून बघा भरपूर प्रमाणामध्ये माणसं या ठिकाणी मरण पावली होती. तर त्या पेस्टिसाइड प्लांटचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक A, युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं. नेक्स्ट पहा, पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचं संवर्धन हा आहे, ज्यामध्ये लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक B, चिपको आंदोलन. कोणते बघा ते चिपको आंदोलन. कोणतं चिपको आंदोलन. उर्जित पटेल यांच्या पूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते. तर उर्जित पटेल यांच्या पूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते. तर ऑप्शन क्रमांक A, रघुराम राजन हे होते. कोण होते. रघुराम राजन हे होते. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधानाला योग्य म्हण आपल्याला ओळखायची बघा. नंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती, त्यामुळे छोटीने किती चांगलं काम केलं तरी त्यामध्ये नंदाबाई चूक काढत असे, तर याला म्हण कोणती होईल. तर याला म्हण होईल बघा, ना आवडतीचे मीठ अळणी. ना आवडतीचे मीठ अळणी. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पी हळद आणि हो गोरी. पी हळद आणि हो गोरी. भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव टिंबटिंब हा आहे. तर लॅक्टोबॅलिसिस हा काय बघा भारताचा सूक्ष्मजीव आहे. कोणता बघा लॅक्टोबॅलिसिस. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा. क्षीर तर काय होईल बघा पाणी असं होईल. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द पाणी. महाराष्ट्रामधील पहिलं जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्या महाराष्ट्रामधील पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं आहे. खोपोली हे पहिलं बघा जलविद्युत केंद्र आहे. कोणतं खोपोली. पोलो हा खेळ भारताच्या कोणत्या राज्यामधून उद्भवलेला आहे. तर मणिपूर या राज्यामधून पोलो हा खेळ उद्भवलेला आहे पहा. लंकापती काय प्रश्न बघा. लंकाधिपती या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे पहा. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक C, लंका अधिक अधिपती हे काय याचा योग्य संधी विग्रह आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी. तर या ठिकाणी काळा गोरा हे एकदम बरोबर आहे पहा. विरुद्धार्थी शब्दाची काळा गोरा. समजलं. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणता संप्रदाय हा पर्यावरण, वन्यजीव, वनस्पती संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो. तो बिश्नोई याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवा बिश्नोई. डेफिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकार टिंबटिंबकडून पैसे उधार घेते. तर भारत सरकार पहा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या ठिकाणी पैसे उधार घेते.
प्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. महामार्गावर दिसणारे अपघात लोकांचे मन काय करतात? सुन्न करतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, सुन्न करतात. प्रश्नातील वाक्यामध्ये रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. अहंकाराने उन्मत्त झालेल्या राजाचे नंतर टिंबटिंब होणं क्रमप्राप्त ठरते. याचं करेक्ट आन्सर बघा, अधपतन होणे क्रमप्राप्त ठरते. बघा लक्षात ठेवायचं, अधपतन. प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेलं वाक्य पर्यायामधून ओळखायचे. बघा, आनंदाचे भरते येणे म्हणजेच काय? याचा कोणत्या ठिकाणी योग्य वापर झालेला आहे आनंदाचं भरते येणे? तर बघा, पहिल्याच वेळेस म्हणजे पहिल्यांदाच समुद्र किनारा पाहिल्यामुळे निशाला आनंदाचे भरते आले. हे काय बघा, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटं राज्य कोणतं आहे? तर क्षेत्रफळानुसार भारतामधील सर्वात छोटं राज्य कोणतं आहे? गोवा राज्य. कोणते? पहा, गोवा राज्य. खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थची अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. पहा, पोटात आग पडणे, भूक लागणे बरोबर आहे. टोपी उडवणे म्हणजे टावळाके करणे सुद्धा बरोबर आहे. वहिवाट असणे म्हणजे हिंसक प्रवृत्ती असणे चुकीचं आहे. बघा, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा, पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये टिंबटिंबने जोडली असतात. तर संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक वाक्य प्रधान व बोधक उभयान्वयाने जोडलेले असतात. बघा, प्रधानत्व बोधक उभयान्वयाने जोडलेले असतात. समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. जशी गवताची पेंडी तसे दुर्वाची काय असते? बघा, दुर्वाची या ठिकाणी जुडी असते. लक्षात ठेवा, जुडी. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखन असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं बरोबर उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक बी हा शब्द या ठिकाणी एकदम बरोबर आहे. पहा बघा, ऑप्शन क्रमांक बी कृत्रिम हा शब्द या ठिकाणी एकदम करेक्ट आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. शाप वर एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर विधायक विध्वंसक हे सुद्धा बरोबर आहे. वात वारावात हे काय बघा चुकीची समानार्थी शब्दात जोडी. पहा, राजमार्ग आडमार्ग हे सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर जोडी होईल. पहा, पुढचा प्रश्न आहे की शुश्रूषा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. त्याचा समानार्थी शब्द काय बघा, सेवा असं होतो. लक्षात ठेवा, सेवा. खालील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. समासाचा प्रकार ओळखायचा आहे. भाजीपाला, भाजीपाला काय? संहार द्वंद्व समास आहे. पहा, संहार द्वंद्व समास. नाकी नऊ येणे या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे? म्हणजेच काय? वैतागणे किंवा हैराण होणे. हे काय याचं बरोबर उत्तर आहे. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा याला आपण काय म्हणतो? अप्पलपोटा असं म्हणतो. स्वतःचाच फायदा पाहणारा याला अप्पलपोटा असं म्हणतो. मोबाईल ॲप भीम भारत इंटरफेस फॉर मनी कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर हे काय पहा आधारित आहे. गिव्ह इट अप काय प्रश्न आहे बघा, गिव्ह इट अप ही जी काय मोहीम आहे ही कशाशी संबंधित आहे? तर ही LPGची जी काही सबसिडी बघा त्या संदर्भामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. 2011ची जी काही जनगणना आहे यानुसार सर्वात जास्त लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतामधील कितवं राज्य आहे? तर हे दुसरं राज्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक बी दुसरं राज्य. कधी? तर 2011च्या जनगणनेनुसार. कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर बघा, कवी अधिक ईश्वर ऑप्शन क्रमांक सी हे या ठिकाणी बरोबर आहे का? कवीला पहिले व्हॅलेंटाईन या ठिकाणी आणि ईश्वर. पोलीस चोराला पकडतात हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरित करताना कोणते पर्याय योग्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी पोलिसांकडून चोर पकडला गेला हे काय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा, ही जी काय आकृती ही कशाची आहे? आता ही जी काय आकृती पहा, ही आकृती आहे पाऊस मोजण्यासाठी. यालाच आपण पर्जन्यमापक असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक डी पर्जन्यमापक. महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे? तर ब्रह्मगिरी हा किल्ला आपल्याला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. कोणता? ब्रह्मगिरी. वर्षावनांची पाने कोणत्या ऋतूमध्ये
गळतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कोरडा ऋतू. यालाच आपण बघा कोरडा ऋतू असं म्हणतो. भंजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निर्माता. याचा विरुद्धार्थी काय होईल? निर्माता. पुढचा प्रश्न आहे बघा IUCN याचा पूर्ण स्वरूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ए इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्स. याचं काय बघा लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव कोठे स्थित आहे? तर हा हैदराबाद या ठिकाणी आपल्याला हुसेन सागर तलाव पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, हैदराबाद या ठिकाणी हुसेन सागर तलाव पाहायला मिळतो. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर उत्कर्षाचा काय होईल बघा अपकर्ष आपल्या या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द होईल. लक्षद्वीप बेटे टिंबटिंब येथे आहेत. तर लक्षात ठेवा हे कुठे आहेत? ऑप्शन क्रमांक बी कोरल बेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? कोरल बेट. आपल्याला या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक सी आध्यात्मिक हा जो काही शब्द आहे हा अतिशय योग्य प्रमाणामध्ये देण्यात आलेला आहे या ठिकाणी. महाराष्ट्रामधील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढीलपैकी कोणती रोख मालमत्ता आहे? तर कर्जातून निर्माण केलेली ठेवी ही काय बघा रोख मालमत्ता आहे. सचिन अद्याप मैदानावर टिंबटिंब हे वाक्य पूर्ण भूतकाळी करायचं असल्यास कोणतं क्रियापद वापरावं लागेल? तो ऑप्शन क्रमांक डी सचिन अद्याप मैदानावर पोहोचला नव्हता हे काय या ठिकाणी पूर्ण भूतकाळी वाक्य होऊन जाईल. सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल बघा सुजान असा होईल. सुज्ञाला समानार्थी शब्द काय होईल बघा सुजान. भारतामधील सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिल्क्स IIS कोणत्या ठिकाणी आहे? IIS हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कानपूर या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे कानपूर या ठिकाणी पाहायला मिळतं. टिंबटिंबच्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली होती. तर कॅबिनेट मिशन 1946 नुसार बघा संविधान सभेची या ठिकाणी रचना केली गेली होती. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा संकुचित व्यापक एकदम बरोबर, करंटा भाग्यवीन हे सुद्धा बरोबर, भव्य चिमुकले हे सुद्धा बरोबर, मंजूळ सुरेल ही काय बघा चुकीची जोडी आहे. म्हणून आपलं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी. उद्यान कोणतं आहे? आपल्या भारतापैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे काय बघा भारतामधील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न काय पहा की मानवी रंग, उंची आणि शारीरिक स्वरूप टिंबटिंबमुळे भिन्न असतात. तर ऑप्शन क्रमांक बी जनुकीय विविधता याचं बरोबर उत्तर पहा जनुकीय विविधता. निखिलने आंबा खाल्ला या वाक्यामधील प्रयोग कोणता आहे? तर याच्यामध्ये मित्रांनो कर्मणी प्रयोग आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे कर्मणी प्रयोग. स्मरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर स्मरण या शब्दाचा समानार्थी शब्द होईल सय. लक्षात ठेवायचं बघा सय हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्नातील वाक्यामध्ये रिकाम्या जागी भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. भूतकाळामध्ये केलेल्या चुका पुढे आपल्यालाच काय होतात निस्ताराव्या लागतात. लक्षात ठेवायचं आहे निस्ताराव्या लागतात. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? तर संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते? पंडित नेहरू नव्हते बघा. लक्षात ठेवायचं आहे पंडित नेहरू. भारतामध्ये हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा कोणता पहिला जिल्हा बनला आहे? तर इडुक्की केरळ. लक्षात ठेवायचं हा जिल्हा हायस्पीड ब्रॉडबँड नेटवर्क असणारा पहिला जिल्हा बनला आहे. समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जसा उपकरणांचा संच तसा गवतांचा काय असतो भारा असतो. जसा उपकरणांचा काय असतो संच असतो तसाच गवताचा काय असतो बघा भारा असतो. लक्षात ठेवायचं आपला भारा. मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे जे काही नियतकालिक होतं हे सुरू केलं होतं. महर्षी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी महा अधिक ऋषी बरोबर महर्षी.
प्रश्नामधील रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. 2 दिवस झालेल्या दमदार पावसाने पिकांना टिंबटिंब मिळाली. तर 2 दिवस झालेल्या दमदार पावसाने पिकांना काय मिळाली? संजीवनी मिळाली. पहा काय मिळालं बघा, संजीवनी मिळाली. चिकनकारी भरतकाम, काय प्रश्न आहे? चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरामध्ये प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक बी लखनौ. लखनौ पुढे बघा उत्तर प्रदेशमध्ये. तर चिकनकारी भरतकाम हे लखनौमध्ये काय आहे? प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी पहा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक डी रामदेव मिश्रा यांना बघा भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. बोगीबील पूल टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे. तर मित्रांनो बोगीबील पूल हा आसाम या ठिकाणी स्थित आहे. बघा कुठं? आसाम राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. संध्याकाळी भोजनोत्तर परिसरामध्ये सहज फिरणे म्हणजेच काय? तर शतपावली. याचं करेक्ट आन्सर पहा, लक्षात ठेवायचं आहे शतपावली. विंचवाचं बिराड पाठीवर या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता इथे ओळखायचा आहे? तर गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरावे आणि अनावश्यक बाबी टाळाव्यात याचा काय बघा अर्थ आहे. पुढील राज्यापैकी कोणतं राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही आहे? तर राजस्थान. याचं करेक्ट आन्सर आहे पहा, लक्षात ठेवा राजस्थान. पुढचा प्रश्न आहे पहा, लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी कोणी परिभाषित केली होती? तर अब्राहम लिंकन यांनी ही परिभाषित केलेली. पहा कोणी? अब्राहम लिंकन यांनी. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची बघा. तर पहिली जोडी चुकीची बघा शिकस्त शिस्त. बाकी बघा सूक्ष्धा भूक, कृश बारीक, उदरपोट हे काय बघा बरोबर जोड्यात. उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटलेलं आहे? तर ऋषिकेश आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा ऑप्शन क्रमांक डी ऋषिकेश या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पहा, म्हणजे महा हलक्या कानाचा माणूस आहे. ह्या वाक्यामधील हलक्या कानाचा माणूस या वाक्प्रचाराचा खालील पर्यायामधून अचूक आणि नेमका अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, वस्तुस्थिती व खरे खोटे जाणून न घेता पटकन विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीलाच या ठिकाणी हलक्या कानाचा माणूस म्हणतात. जम्मू काश्मीरचं राज्यफूल कोणतं आहे? तर जम्मू काश्मीरचं राज्यफूल काय बघा कमळ हे आहे, लक्षात ठेवा कमळ. नेक्स्ट आहे बघा, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. समासाचा प्रकार कृष्णमेघ. तर हा काय बघा कृष्णमेघ कर्मधारय समास आहे, लक्षात ठेवायचं आहे कर्मधारय समास. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी विज्ञान निष्ठ. याचं काय बघा बरोबर उत्तर आहे पहा. संवेदनक्षम क्षेत्रे त्यांच्या टिंबटिंबनुसार परिभाषित केली जातात. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वृक्ष वनस्पतीनुसार बघा परिभाषित केली जातात. धूळभेट होणे या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे? तर बघा एखाद्या उभ्या झालेली अल्पवेळेतील भेट म्हणजेच काय धूळभेट होईल, लक्षात ठेवायचं आहे एखाद्याशी उभ्या झालेली अल्प वेळेत भेट. कोणत्याही काव्यात अथवा वाक्यामध्ये ज्यावेळी एखाद्या वस्तूचं व्यक्तीचं प्रसंगाचे दृश्याचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते त्यावेळेस कोणता अलंकार तयार होतो? तर सभोक्ती अलंकार तयार होतो. पहा लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही काव्यात अथवा वाक्यात ज्यावेळी बघा एखाद्या वस्तूचं व्यक्तीचं प्रसंगाचं दृश्याचं हुबेहूब वर्णन केलं जातं त्याला आपण सभोक्ती असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? तर जायकवाडी धरण हे बांधलेले. कुठे? गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधलेले. पहा वनस्पती उद्यान टिंबटिंबाच्या श्रेणीच्या अंतर्गत येते. एक्स संवर्धन या श्रेणीच्या अंतर्गत येते. पहा प्रश्नात दिलेल्या वाक्याचा योग्य वापर असलेलं वाक्य पर्यायामधून निवडायचं बघा अवाक होणे. तर बघा कार्यक्रमामध्ये वादकाने डोक्याने कीबोर्ड वाजवताना पाहून सर्व श्रोते काय झाले अवाक झाले. हे काय बघा या ठिकाणी योग्य वापरलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा अयोध्येश या शब्दाचा
खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, अयोध्या अधिक ईश म्हणजेच बघा अयोध्येश. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे? तो ऑप्शन क्रमांक ए हुगळी नदी. कोणती नदी बघा ती हुगळी नदी गंगा नदीची काय बघा वितरिका आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा याला आपण काय म्हणतो बघा ऑप्शन क्रमांक बी न्यायनिष्ठुर असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी न्यायनिष्ठुर. शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे बघा न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणाऱ्याला न्यायनिष्ठुर असं म्हटलं जातं. खालील शब्दाचा समास ओळखायचा बघा समासाचा प्रकार. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा सवर्ण. सवर्ण हा कोणता आहे? सहबहुव्रीही समास आहे. कोणता आहे? सहबहुव्रीही समास. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? तर कॅनडाकडून बघा भारतीय संविधानाने संघराज्य व्यवस्था घेतलेली कॅनडा देशाकडून. पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. कोंड्याचा टिंब करून खाणे. तर कोंड्याचा काय बघा या ठिकाणी मांडा करून खाणे. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता देश हा महाविविधता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक ए मादागास्कर. रसना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर रसना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा जीभ. काय बघा जीभ. पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे? तर कोणता प्राणी पहा नीलगाय. लक्षात ठेवायचं आहे नीलगाय हा सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी नीलगाय. नेक्स्ट बघा, इंडिया 2020 व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी बघा हे पुरस्कार लिहिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यांपासून शाहतूश लोकर मिळवतात? तर चिरू आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कोणते बघा चिरू. भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी मंजूर झाला? तर 1986 मध्ये भारतामध्ये काय झालं बघा पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर झाला. कधी? 1986 मध्ये. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 या म्हणीचा अर्थ कोणता होईल? तर प्रमुख कार्यापेक्षा गौण कार्याला जास्त खर्च करण्याचं बरोबर उत्तर पहा. राम आंबट फळ खातो हे वाक्य शक्य कर्मणी प्रयोगात कसं केल्यास योग्य कसं होईल? तर रामाच्याने आंबट फळ खाववते हे काय झालं बघा शक्यमध्ये या ठिकाणी झालं बघा शक्य झालं. आता नेक्स्ट पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडायचा आहे पहा. तर पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला हे काय झालं? पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला हे काय झालं? शुद्ध वाक्य पहा. लक्षात ठेवायचं आहे शुद्ध वाक्य आहे. ख्याती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ख्यातीचा समानार्थी शब्द काय होईल बघा कीर्ती असा होईल. लक्षात ठेवायचं आहे कीर्ती. रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशामधील सीमा आहे? तर भारत आणि पाकिस्तानमध्ये बघा रेड क्लिफ ही रेषा आहे. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे? तर जळगावची केळी आपण लहानपणी शिकलेलो आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी. जगामध्ये बघा 2/3 संख्या असलेल्या एकशिंगी गेंडे भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत? तर बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्नातील वाक्यामध्ये रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याला ओळखायची. तर ही बघा साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण काय बघा प्रचलित आहे. पुढचा प्रश्न बघा, वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे. आपल्या आजूबाजूला नेहमीच टिंबटिंब करणाऱ्या घटना घडत असतात तर विदीर्ण करणाऱ्या घटना घडत असतात. लक्षात ठेवायचं आहे विदीर्ण करणाऱ्या घटना. गोगलगाय हे टिंबटिंबचं उदाहरण आहे तर अपृष्ठवंशीय प्राण्याचं उदाहरण काय पहा गोगलगाय. लक्षात ठेवायचं आहे गोगलगाय. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर मित्रांनो ते जपानकडून घेतलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी जपानकडून ही घेतलेली आहेत.
महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? ते साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. अपायकारक सहानुभूती म्हणजेच काय? तर वानर किवन. लक्षात ठेवा, वानर किवन आपलं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट आहे. पहा प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेलं वाक्य पर्यामधून ओळखायचे. पहा डोळ्यात तेल घालून जपणे म्हणजेच काय? तर माता जिजाबाई लहानग्या शिवरायांना डोळ्यात तेल घालून जपत असे. याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे. पहा खालील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. हरिहर. तर हरिहर हा काय? बघा ऑप्शन क्रमांक ए इतरेतर द्वंद्व समास आहे. लक्षात ठेवा, इतरेतर द्वंद्व समास. खालीलपैकी कोणतं वाक्य केवळ वाक्य नाहीये? तर शारदाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतो. एकदम केवळ वाक्य आहे. आता तुम्ही बाहेर जा. हे सुद्धा आहे. तुम्ही पाहिलेलं मंदिर फार प्राचीन आहे. हे सुद्धा पहा. आणि डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला. हे काय? केवळ वाक्य नाही. पहा गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्येच बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं. लोकसभेचे अध्यक्ष आणि अधिकारी कोण आहेत? तर सभापती आणि उपसभापती लोकसभेचे अध्यक्ष आणि अधिकारी. पहा पुढीलपैकी कोणतं अन्न धान्य पीक भारतामधील पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्यापते? तर तांदूळ ही बघा सगळ्यात जास्त मोठा भाग व्यापतं. पहा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेलं ओळखायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा भाषिक. हे काय? बघा शुद्ध शब्द आहे. आता आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची. बघा इंदू चंदू नाहीये. इलाज ना इलाज. बघा एकदम बरोबर जोडी. बघा इलाज ना इलाज. विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर चित्तोडगड या ठिकाणी बघा विजयस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? चित्तोडगड या ठिकाणी. उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल. यामध्ये कोणता काळ आहे? तर साधा भविष्यकाळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, साधा भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? हैदराबाद या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक डी हैदराबाद. कोणत्या शहरात भारतीय खाणे विद्यापीठ स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला धनबाद. लक्षात ठेवायचं आपल्याला धनबाद या ठिकाणी. इत्यादी या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक सी येती अधिक आदी म्हणजेच काय? इत्यादी. पंजाबचा राज्यपक्षी कोणता आहे? तर बाज. लक्षात ठेवायचं आहे पंजाबचा राज्यपक्षी कोणता आहे? बाज हा आहे. उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर उथळचा होईल खोल. वेदांकडे परत जा अशी घोषणा कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा वेदांकडे परत जा. लक्षात ठेवायचं आहे वेदांकडे परत जा अशी घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पहा स्वामी दयानंद सरस्वती. नेक्स्ट बघा DDT खालीलपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? बघा DDT कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मंद अपघटनीय प्रदूषक. लक्षात ठेवायचं आहे मंद अपघटनीय प्रदूषकाशी संबंधित आहे. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्याला काय म्हणतात? तर अशा मनुष्याला ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतात? बघा शुंभ असं म्हणतात. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वार असुर. ही काय? बघा चुकीची जोडी आहे. महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेलं कोणतं सरोवर आहे? तर लोणार सरोवर आहे. बघा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. बघा ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेलं वाक्य कोणतं आहे? तर बघा शौर्य शाळेत गेला. हे सुद्धा साधं आहे. त्याने अभ्यास केला. तिने जेवण केले. हे काय? बघा साध्या भूतकाळामध्ये सगळं काही. बघा म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा अन्योन्योक्ती या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी अन्य अधिक उक्ती म्हणजेच काय? बघा अन्योक्ती. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर आहे.
खालील वाक्यामध्ये रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य शब्दसमूह दर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. निरभ्र आकाशामध्ये रात्रीच्या वेळी तारकांचा टिंबटिंब पाहण्यामध्ये एक वेगळी मजा असते. तर तारकांचा पुंज पाहण्यामध्ये एक काय बघा वेगळी मजा असते. कशी वेगळी मजा. काश्मीरी हंगुल लाल हरिण फक्त टिंबटिंब येथे आढळतं. तर कोणत्या ठिकाणी आढळतं? ऑप्शन क्रमांक बी, दाची-गम वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला लाल हरिण आपल्याला पाहायला मिळतं. हात दाखवणे, काय प्रश्न आहे? हात दाखवणे या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे बघा? म्हणजेच बघा चोप देणे. हात दाखवणे म्हणजेच काय? चोप देणे. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर येईल बघा या ठिकाणी. उल्लेखनीय हे काय बघा व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन एकदम बरोबर आहे. डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळत होता? तर डोडा हा उडू न शकणारा ऑप्शन क्रमांक बी मॉरिशस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? मॉरिशस. भारतामधील पुढील राज्यापैकी कोणतं राज्य केशरचं सर्वात मोठं उत्पादक आहे? तर जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. त्या ठिकाणी बघा केशर या ठिकाणी सगळ्यात जास्त उत्पादन केलं जातं. खालीलपैकी वाक्प्रचार आपल्याला आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखायची पहा. तर या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक बी जीव मुठीत घेणे म्हणजे कमीपणा वाटणे हे काय बघा अयोग्य. बाकी बघा चिवोतणे म्हणजे मन लावून काम करणे बरोबर आहे. तोंडाला तोंड देणे म्हणजेच उद्धटपणे बोलणे हे सुद्धा बरोबर आहे. डोळे दिपणे म्हणजेच काय आश्चर्य वाटणे हे सुद्धा बरोबर आहे. खालीलपैकी आपल्याला समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची. चाणक्य हुशार बघा या ठिकाणी पहिलीच या ठिकाणी समानार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे पहा. देवप्रयाग येथे भागीरथी नदी कोणत्या नदीशी जोडते? तर देवप्रयाग या ठिकाणी बघा भागीरथी या ठिकाणी अलकनंदा नदीशी जोडते बघा. भारतामध्ये मिशमी पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आहे? तर अरुणाचल प्रदेश आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल त्याचा पर्याय ओळखायचा बघा. गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलावर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवार मुलांसमोर त्याची स्थिती कशी व्हायची? मुग गिळून गप्प बसायचा बघा. लक्षात ठेवा मुग गिळून गप्प बसायचा. खालील शब्दाचा समास ओळखायचा बघा. चोरभय. चोरभय म्हणजे काय पहा पंचमी तत्पुरुष समास बघा. चोरभय म्हणजे चोरांपासून भय. पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे बघा. तेरड्याचा रंग 3 म्हणजेच या ठिकाणी म्हण पूर्ण झाली. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन घेतलं आहे? तर जर्मनीकडून बघा मूलभूत अधिकारांचं निलंबन घेतलेले पहा. जर्मनी. साखर पेरणे या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे? तर गोड गोड बोलणे. लक्षात ठेवायचे बघा गोड गोड बोलणे. शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत याला आपण म्हणतो बघा आसेतू हिमाचल. काय म्हणतो? आसेतू हिमाचल. आसेतू हिमाचल. खालीलपैकी केवळ वाक्य ओळखायचं आहे बघा. मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो हे का नाही आहे? जे चाकाकते ते सोन नसते हे सुद्धा नाही. आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. तर बघा आम्ही जातो आमच्या गावा हे काय पहा या ठिकाणी केवळ वाक्य. केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधी असते त्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातं. खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे पहा. समासाचा प्रकार देशसेवा. देशसेवा म्हणजे काय? षष्टी तत्पुरुष समास आहे बघा या ठिकाणी. कोणता या ठिकाणी? षष्टी तत्पुरुष. पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहाराचं नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केलं? तर 1873चा नियामक कायदा. लक्षात ठेवा 1873चा नियामक कायदा. आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे पुन्हा एकदा. शुद्ध शब्द तर बघा ऑप्शन क्रमांक डी जर पाहिलं तर हा शब्द आपल्याला बघा एकदम शुद्ध वाटत आहे. सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर रॉक गार्डन हे चंदीगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? रॉक गार्डन चंदीगड या ठिकाणी. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये पूर्ण भविष्यकाळ आहे बघा. तर पहा तो अमेरिकेला गेला असेल हे काय बघा पूर्ण भविष्यकाळी.
पूर्ण भविष्यकाळी. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळाचा वापर झालेला आहे? तर त्याने पुस्तक वाचले होते. हे काय बघा, पूर्ण भूतकाळ. कोणतं आहे बघा, ही पूर्ण भूतकाळाचा या ठिकाणी वापर झालेला आहे. ब-स-पा नदी ही टिंबटिंबची उपनदी आहे. तर मित्रांनो, ही सतलज नदीची काय पा उपनदी बघा, ब-स-पा नदी सतलज नदीची उपनदी आहे. नेक्स्ट आहे पहा, राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्था नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, हे फरीदाबाद या ठिकाणी आपल्याला याचं मुख्यालय पाहायला मिळतं. कुठं? फरीदाबाद. नेक्स्ट आहे बघा, प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेलं वाक्य पर्यायामधून निवडायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक बी बघा, जंगलात चालताना अचानक वाघाची डरकाळी ऐकून सर्व बघा हबकून गेले. कशी गेली? हबकून गेले. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्रामधील रेकुरी ब्लॅक बक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर निराकार काय बघा, या ठिकाणी साकारचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा. साकारचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा? निराकार. सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक नर्मदा नदीवरती बघा सरदार सरोवर धरण प्रकल्प बांधलेला आहे पहा. खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे पहा. विटीदांडू म्हणजेच काय? इतरेतर द्वंद्व समास आहे बघा. विटीदांडू काय आहे? इतरेतर द्वंद्व. महाराष्ट्रामधील कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर नाशिक हे जे काही शहर आहे पहा, हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणतं? नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. समूहदर्शक शब्द ओळखायचा बघा. जशी नाण्यांची चळस तशी धान्याचे काय असते बघा? धान्याचे असते रास. लक्षात ठेवा, रास. भारतीय वनस्थिती अहवाल 2017 नुसार भारतामध्ये क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वनक्षेत्र सगळ्यात जास्त आहे? तर मध्य प्रदेशमध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? मध्य प्रदेशनुसार. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कुठे स्थित आहे? तर काझीरंगा आसाम या ठिकाणी पहा. कुठं? ऑप्शन क्रमांक सी, आसाम राज्यामध्ये काझीरंगा वन्यजीव अभयारण्य पहा. कुठं? आसाममध्ये. दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक कोण आहेत? तर सुनील भारती मित्तल हे काय आहेत बघा, एअरटेलचे संस्थापक आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे, एअरटेलचे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये कुठे होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी होतं पहा. कुठं? महाबळेश्वर. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए, प्रतिज्ञा हा काय बघा, हा शब्द कसा आहे बघा? अशुद्ध शब्द आहे पहा. बाकी सगळे बरोबर आहेत. भारतामध्ये जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 10 इतकी पहा. किती? 10. केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ही संस्था राजस्थानमध्ये पहा. राजस्थानमध्ये शुष्क प्रदेश संशोधन संस्था आहे. हवेमध्ये निलंबित कणांना सामान्यमध्ये काय म्हणून ओळखलं जातं? तर त्यांना एरोसोल या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवायचे बा, एरोसोल. तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? तर या म्हणीचा अर्थ होईल बघा, जो काही जबाबदारी पत्करतो तो त्यापासून स्वतः फायदा करून घेणारच पा. खालील व्यक्तीचं नाव ओळखायचं आहे आपल्याला. तर हे फोटो कोणाचा आहे? तर हा फोटो बघा सुंदरलाल बहुगुणा. लक्षात ठेवायचं आहे, सुंदरलाल बहुगुणा यांचा.